नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे। देशात प्रत्येक घटकावर लक्ष देणारा संतुलित अर्थसंकल्प असं वर्णन आपल्याला या अर्थसंकल्पाचं करता येईल। एकीकडे हे चित्र असताना देशातील आणि खास करून महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पावर नेहमीच्या पठडीतले शब्दबाण चालवून हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचं म्हटलेलं आहे। अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प वाचला आणि त्यानंतर लगेच काही क्षणात अशा प्रतिक्रिया बाहेर येऊ लागल्या। मुळात हा अर्थसंकल्प अशा प्रतिक्रिया देणाऱ्यांनी समजून तरी घेतला होता का, असा साधा प्रश्न या निमित्तानं पडतो। कारण आपण बघत आलेलो आहोत की अर्थसंकल्प सादर करून झाला की तत्काळ हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे, सामान्य नागरिक शेतकरी यांच्या हिताचा नसलेला, अशा प्रतिक्रिया व्यक्त होताना आपल्याला दिसतात। म्हणजे वर्तमानपत्रात मागच्या अर्थसंकल्पाच्या वेळी छापून आलेल्या प्रतिक्रिया यावेळी जशाच्या तशा जरी छापल्या तरी चालतील, अशी ही सगळी परिस्थिती आहे। जो प्रकार राजकीय नेत्यांचा आहे तोच प्रकार काही प्रमाणामध्ये मीडियामध्ये सुद्धा काम करणाऱ्यांचं आहे असं म्हटलं तर इथं वावगं ठरणार नाही। अर्थसंकल्प समजून घेऊन त्यावर बोलणं हे होताना दिसून येत नाही, हे मात्र नक्की आहे। आज अर्थसंकल्प सादर होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार असतील, खासदार अमोल कोल्हे असतील, अगदी खासदार सुप्रिया सुळे असतील, यांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पातून काही मिळालं नाही, अशा मोघम प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसल्या। मुळात हा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आलेला आहे, त्याचा जो तपशील आहे त्याची प्रत यायला थोडा वेळ लागणार आहे। नेमकं त्या तपशिलामध्ये काय काय आहे आणि काय नाही हे जाणून घेऊन त्यावर प्रतिक्रिया देण्यात आली असती तर जास्त संयुक्तिक झालं असतं। मात्र गुडघ्याला बाशिंग बांधल्यासारखं कधी एकदा बूम समोर येतो आणि कधी एकदा प्रतिक्रिया देऊन टीका करतो, अशी अवस्था काही नेत्यांची झाल्याचं आपल्याला आज दिवसभरामध्ये दिसून आलं। आजच्या अर्थसंकल्पामध्ये इतक्या गोष्टी समाविष्ट आहेत, याची यादी जरी किमान वाचली असती, आकडेवारी पाहिली असती तर देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे हे समजलं असतं। आज देशाच्या महागाईचा दर हा 6.7% 5.4% खाली आलेला आहे। GDPच्या तुलनेमध्ये 7.8% गुंतवणूक होतीये, वित्तीय तूट कमी होताना दिसतेय। याचाच अर्थ आपली अर्थव्यवस्था मजबूत होतीये, असाच याचा साधा आणि सोपा अर्थ आहे। आज शेती क्षेत्र असेल, रोजगार असेल, आरोग्य असेल, ग्रामविकास असेल, पायाभूत सुविधा असतील, मुद्रा कर्ज असेल, आयकरातून मध्यमवर्गीयांना मिळालेला दिलासा असेल, अशा अनेक पातळींवर जर अर्थसंकल्पाकडे पाहिलं तर कोणत्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे असं वाटतं, याचं उत्तर मात्र देशातल्या सर्वसामान्यांना मिळणार नाही। वास्तविक विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना अर्थसंकल्पावर तत्काळ प्रतिक्रिया देणं हे अधिक सोयीचं असायला हवं। पण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर पूर्ण अभ्यास करून आपलं मत मांडलं। त्यांनी अर्थसंकल्प सादर होत असताना काही टिपणं काढली, त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला काय काय आलं याची माहिती त्यांनी दिली। अजून पूर्ण अर्थसंकल्प तपशिलासह त्याची प्रत जी आहे ती यायची आहे, तोपर्यंत महाराष्ट्राला काय काय मिळालं याचा तपशील फडणवीस यांनी सांगितला। त्यात विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी 600 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारसाठी 400 कोटी, सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर 466 कोटी, पर्यावरणपूरक शाश्वत कृषी प्रकल्पासाठी 598 कोटी, महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 150 कोटी, MUTP 3908 कोटी, मुंबई मेट्रोसाठी 1087 कोटी, महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 150 कोटी, MUTP 3908 कोटी, मुंबई मेट्रो 1087 कोटी, दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी 499 कोटी, MMR ग्रीन अर्बन मोबिलिटीसाठी 150 कोटी, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी, नाग नदी पुनरुज्जीवनासाठी 500 कोटी, पुणे मेट्रोसाठी 814 कोटी आणि मुळामुठी नदी संवर्धनासाठी 690 कोटींचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं। याचा अर्थ त्यांनी हा अर्थसंकल्प पूर्ण काळजीपूर्वक ऐकला होता, म्हणून ते हे सगळं बोलू शकले। 4 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असताना अर्थसंकल्प सोप्या भाषेमध्ये कसा समजून घ्यायचा याचं एक सोप्या भाषेतलं पुस्तक त्यांनी लिहिलेलं होतं आणि त्याचं प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलेलं होतं। तेव्हा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा अर्थसंकल्प समजून घेण्याचा, त्यावर गंभीरपणे विचार करण्याच्या प्रवृत्तीचा उल्लेख केलेला होता।
फडणवीस यांच्याकडून विरोधी पक्षात असताना काय किंवा सत्ताधारी पक्षात असताना काय अर्थसंकल्प या विषयावर कधीही वाह्यात बोलणं झाल्याचं आढळून येत नाही. असेल चांगला तर का चांगला आहे, नसेल तर तो का चांगला नाही याचा तपशील त्यांनी आत्तापर्यंत दिलेला आहे. मोघम बोलणं त्यांच्याकडून झाल्याचं कधी पाहण्यात नाही. या सोप्या भाषेत मला एक गोष्ट जरूर सांगायची की अर्थमंत्री सभागृहामध्ये अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधी सदस्यांनी गोंधळ न घालता तो शांततेने ऐकून घेतला पाहिजे. त्याच्यात इथं टीप टाकली खास, कारण मला आठवतंय बरोबर 6 वर्षापूर्वी, देवेंद्रजी तुम्हालाही आठवत असेल, राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी माझा पहिला अर्थसंकल्प सभागृहामध्ये सादर करत असताना सगळे समोरचे आमदार विरोधी पक्षाचे सभागृहात गोंधळ घालत होते. अर्थसंकल्प कुणालाही ऐकू जात नव्हता आणि त्या गोंधळात देखील माझ्या समोर विरोधी बाकावरचा एक सदस्य गोंधळ न घालता कानाला इयरफोन लावून डोकं बाकावर टेकून ठेवून अर्थसंकल्प ऐकण्याचा, समजून घेण्याचा, त्याच्यातील मुद्दे टिपून घेण्याचा, ते लिहून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होते. आणि ते सदस्य कोण होते तर ते देवेंद्र फडणवीस होते. आजही अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर यावर चर्चा करण्यासाठी भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. तसंच काँग्रेसकडून सचिन सावंतही आलेले होते. ही चर्चा जरी आपण आजताही यूट्यूबवर पाहिली तर मोघम बोलणं काय असतं हे सावंत यांच्या बोलण्यातून दिसून येईल. आमदार भातखळकर बोलत होते, त्याला तिथं उपस्थित असलेले अर्थतज्ञ हे दुजोरा देत होते, तरी सावंत यांचा विरोधासाठी विरोध हा सुरूच होता. म्हणजे एकूण काय तर अर्थसंकल्पामध्ये काय मांडलंय हे समजून न घेता किंवा समजलं असलं तरी ते मान्य न करता विरोध करणं हेच अशा प्रकारच्या एकूणच प्रतिक्रियांमधून दिसून येतं. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.